पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। पूर्व श्लोकात भगवंतांनी ज्या समतेविषयी म्हटले, पुढील 2 श्लोकात त्यालाच ऐकण्यासाठी आज्ञा देऊन त्याच्या महिमेचे वर्णन करतात। एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। अन्वय: पार्थ, एषा बुद्धी ते सांख्ये अभिहिता तु इमां योगे शृणु यया बुद्ध्या युक्तः कर्मबंधं प्रहास्यसि। अर्थ: हे पार्थ, ही समबुद्धी तुझ्यासाठी प्रथम सांख्ययोगात सांगितली गेली आणि आता तू तिला कर्मयोगाच्या विषयात ऐक। ज्या समबुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधनाचा त्याग करशील। व्याख्या: एषा ते भिहिता सांख्येत बुद्धिर्योगे त्विमां शृणु। येथे तू पद प्रकरणाचा संबंध विच्छेद करण्यासाठी आले आहे। अर्थात प्रथम सांख्ययोगाविषयी सांगितले, आता कर्मयोगाविषयी सांगतात। येथे एषा पद पूर्व श्लोकात समबुद्धीच्या वर्णनात आले आहे। या समत्व बुद्धीचे वर्णन पूर्वी सांख्ययोगात चांगल्या प्रकारे केले गेले आहे। देहदेहीचा यथायोग्य विवेक झाल्यास समतेत आपल्या स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव होतो। कारण की देहाविषयी आसक्ती असल्यामुळेच विषमता येते। अशा प्रकारे सांख्ययोगात तर समबुद्धीचे वर्णन झाले आहे। आता याच समबुद्धीला तू कर्मयोगाच्या विषयात ऐक। इमाम म्हणण्याचे तात्पर्य आता या समबुद्धीला कर्मयोगाच्या विषयामध्ये सांगावयाचे आहे की ही समबुद्धी कर्मयोगात कशी प्राप्त होते, हिचे स्वरूप काय आहे, हिचा महिमा काय आहे। या गोष्टीसाठी भगवंतांनी या बुद्धीला योगाच्या विषयात ऐकण्याविषयी म्हटले आहे। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि। अर्जुनाच्या मनात युद्ध केल्यास पाप लागण्याची शक्यता वाटत होती, परंतु भगवंताच्या मताने कर्मात विषमबुद्धी असल्यानेच पाप लागते। समबुद्धी झाल्यास पाप लागतच नाही। जसे संसारात पाप आणि पुण्याच्या अनेक क्रिया होत राहतात, पण त्यांच्यापासून आम्हाला पाप पुण्य लागत नाही, कारण त्यात आमची समबुद्धी असते। अर्थात त्यात आमचा कोणताही पक्षपात, आग्रह, रागद्वेष नसतो। तसाच जर तू समबुद्धीने युक्त राहशील तर तुलाही हे कर्म बंधनकारक ठरणार नाहीत। याच अध्यायाच्या 7व्या श्लोकात अर्जुनाने आपल्या कल्याणाची गोष्ट विचारली होती, म्हणून भगवंतांनी कल्याणाच्या मुख्य साधनांचे वर्णन केले। प्रथम भगवंतांनी सांख्ययोगाचे साधन सांगून कर्तव्य कर्म करण्यावर विशेष भर दिला की क्षत्रियासाठी धर्मरूप युद्धापेक्षा अधिक कल्याणाचे दुसरे कोणतेही साधन नाही। नंतर म्हटले की समबुद्धीने युद्ध केल्यास पाप लागणार नाही। आता त्याच समबुद्धीला कर्मयोगाच्या विषयात सांगतात। कर्मयोगी लोकसंग्रहासाठी सर्व कर्म करतो। लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। लोकसंग्रहास्तव कर्म करण्याने अर्थात निस्वार्थ भावनेने लोकमर्यादा सांभाळण्यासाठी, लोकांना कुमार्गातून काढून सन्मार्गात लावण्यासाठी कर्म करण्याने समतेची प्राप्ती सुलभतेने होते। समतेची प्राप्ती झाल्यास कर्मयोगी कर्मबंधनापासून सुलभतेने सुटून जातो। हा 39वा श्लोक 30व्या श्लोकानंतरच योग्य बसतो। हा तेथेच यावयास पाहिजे होता, कारण या श्लोकात 2 निष्ठांचे वर्णन आहे। पूर्वी 11व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत
सांख्ययोगाने निष्ठा सांगतात, समता सांगतात, आणि आता कर्मयोगाने निष्ठा नाम समता सांगतात. म्हणून येथे 31 पासून 38 पर्यंतच्या 8 श्लोकांना देणे असंगत वाटते. तरी पण असेच करण्याचे तात्पर्य, कर्मयोगात समता सांगण्यापूर्वी कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे. अर्जुनासाठी युद्ध करणे कर्तव्य आहे आणि युद्ध न करणे अकर्तव्य आहे, या विषयाचे वर्णन होणे आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी कर्तव्य अकर्तव्याचे वर्णन करण्यासाठीच उपर्युक्त 8 श्लोक म्हटले आहेत आणि नंतर समतेची गोष्ट सांगितली. तात्पर्य, प्रथम 11व्या पासून 30व्या श्लोकापर्यंत सत असतच्या वर्णनाने समता दाखविली की सत सतच आहे आणि असत असतच आहे. यात कोणीही कसलेही परिवर्तन करू शकत नाही. मग 31व्या पासून 38व्या श्लोकापर्यंत कर्तव्य अकर्तव्याची गोष्ट सांगून 39व्या श्लोकापासून अकर्तव्याचा त्याग आणि कर्तव्याचे पालन करून कर्माची सिद्धी असिद्धी आणि फलाच्या प्राप्ती अप्राप्तीमध्ये समतेचे वर्णन करतात. परिशिष्ट भाव. कर्मयोगाचे 2 विभाग आहेत, कर्तव्य विज्ञान आणि योग विज्ञान. भगवंताने 31व्या पासून 37व्या श्लोकापर्यंत कर्तव्य विज्ञानाविषयी गोष्ट सांगितली, ज्यात कर्तव्य कर्म करण्यापासून लाभ आणि न केल्यास हानीचे वर्णन केले. आता येथून 53व्या श्लोकापर्यंत योग विज्ञानाविषयी विचार सांगतात. पूर्व श्लोकात भगवंताने ज्या समतेचा विचार सांगितला तो सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्ही साधनांनी प्राप्त होऊ शकतो. शरीर आणि शरीरीच्या विभागाला जाणून शरीर विभागापासून संबंध विच्छेद करणे सांख्ययोग आहे आणि कर्तव्य व अकर्तव्य यांच्या विभागाला जाणून अकर्तव्य विभागाचा त्याग आणि कर्तव्य पालन करणे कर्मयोग आहे. मनुष्याने दोन्हीपैकी कोणत्याही एका साधनेचे अनुष्ठान करून ही समता प्राप्त करून घ्यावी, कारण समता आल्यास मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. एक धर्मशास्त्र पूर्वमीमांसा आहे आणि एक मोक्षशास्त्र उत्तरमीमांसा आहे. येथे 31व्या पासून 37व्या श्लोकापर्यंत धर्मशास्त्राचा आणि 39व्या पासून 53व्या श्लोकापर्यंत मोक्षशास्त्राचा विषय आला आहे. धर्मापासून लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारची उन्नती होते. धर्मशास्त्रात कर्तव्य पालन मुख्य आहे. धर्म म्हणा अथवा कर्तव्य एकच गोष्ट आहे. जे केले पाहिजे ते न करणे हेही अकर्तव्य आहे आणि जे करू नये ते करणे हेही अकर्तव्य आहे. ज्यात स्वतःच्या सुखाच्या इच्छेचा त्याग करून दुसऱ्याला सुख पोहोचविले जाते आणि ज्यात स्वतःचेही हित होते आणि दुसऱ्याचेही हित होते ते कर्तव्य म्हणविले जाते. कर्तव्याचे पालन केल्याने योगाची प्राप्ती आपोआप होते. कर्तव्य पालन केल्याविना मनुष्य योगारूढ होऊ शकत नाही. योगाची प्राप्ती झाल्यावर तत्वज्ञान आपोआप होते, जो कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्हींचा परिणाम आहे. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. अन्वय. इह अस्य धर्मस्य अभिक्रमनाशः अस्ति न प्रत्यवायः विद्यते न स्वल्पम अपि महतः भयात् त्रायते. मनुष्य लोकात या समबुद्धीरूपी धर्माच्या आरंभाचा नाश होत नाही आणि याच्या अनुष्ठानाचे उलट फलही मिळत नाही आणि याचे थोडेसेही अनुष्ठान जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षण करते. व्याख्या. नेहाभिक्रमणाशोस्ति. या समतेचा जर केवळ आरंभच झाला तर त्या आरंभाचा नाश होत नाही. मनात समता प्राप्त करण्याची जी लालसा
उत्कंठा लागली आहे, हेच या समतेचे आरंभ होणे आहे. या आरंभाचा कधी अभाव होत नाही, कारण सत्य वस्तूची लालसा सत्यच असते. येथे इह म्हणण्याचे तात्पर्य, या मनुष्य लोकात हा मनुष्यच या समबुद्धीला प्राप्त करण्याचा अधिकारी आहे. मनुष्या व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व भोगयोनी आहेत, म्हणून त्या योनीमध्ये विषमता नष्ट करण्याचा अवसर नाही, कारण भोग रागद्वेष पूर्वकच असतात. जर रागद्वेष नसतील तर भोग होणारच नाही, तर साधन होईल. प्रत्यवायो न विद्यते. सकाम भावनेने केल्या गेलेल्या कर्मात जर मंत्र उच्चारण, यज्ञविधी इत्यादीत काही उणीव झाल्यास त्याचे फळ उलटे होते. जसे कोणी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्ठी यज्ञ करतो, तर त्यात विधीची त्रुटी झाल्यास पुत्रप्राप्ती तर दूरच राहिली, घरात कोणाचा तरी मृत्यू होतो, अथवा एवढे उलटे फल जरी नाही मिळाले तरी पुत्रात कोणते तरी व्यंग राहते. परंतु जो मनुष्य या समबुद्धीला अनुष्ठानात आणण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचे फल उलटे कधी मिळणार नाही, कारण त्याच्या अनुष्ठानात फलाची इच्छा नसते. जोपर्यंत फलेच्छा राहते तोपर्यंत समता येत नाही, आणि समता आल्यावर फलेच्छा राहत नाही, म्हणून त्याच्या अनुष्ठानाचे विपरीत फल मिळतच नाही, मिळणे शक्यच नाही. विपरीत फळ काय आहे? संसारात विषमता होणे हेच विपरीत फळ आहे. एखाद्या सांसारिक कार्यात आसक्ती असणे आणि एखाद्या कार्यात द्वेष होणे हीच विषमता आहे, आणि याच विषमतेने जन्म मरणरूप बंधन होते. परंतु मनुष्यात जेव्हा समता येते तेव्हा रागद्वेष राहत नाहीत, आणि रागद्वेष न राहण्याने विषमता राहत नाही, तर मग त्याचे विपरीत फळ होण्याचे काही कारणच नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या समबुद्धिरूपी धर्माचे थोडे सुद्धा अनुष्ठान झाले, थोडीशीही समता जीवनामध्ये आचरणामध्ये उतरली, तरीही जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षा करते. जसे सकाम कर्म फल देऊन नष्ट होते, तसे ही समता धन संपत्ती इत्यादी कोणते फल देऊन नष्ट होत नाही. अर्थात हिचे फळ नाशवान धन संपत्ती इत्यादींची प्राप्ती हे होत नाही. साधकाच्या अंतःकरणात अनुकूल प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी जितकी समता होते, तितकी समता अटळ होते. या समतेचा कोणत्याही काळात नाश होऊ शकत नाही. जसे योग भ्रष्टाच्या साधनावस्थेमध्ये जितकी समता येते, जितकी साधन सामुग्री येते, तिचा स्वर्गादी उच्च लोकांचा पुष्कळ वर्षापर्यंत सुखभोग घेतल्यानंतर आणि मृत्यू लोकात श्रीमंताच्या कुलात भोग घेतल्यावर सुद्धा नाश होत नाही. ही समता साधन सामुग्री कधीही थोडी सुद्धा खर्च होत नाही, तर सर्व काळ जशीची तशीच सुरक्षित राहते, कारण ही सत आहे आणि सर्व काळ राहणारी आहे. धर्म हे नाव दोन अर्थाने वापरले जाते. एक, दान करणे, पाणपोई लावणे, अन्नक्षेत्र चालू करणे इत्यादी परोपकाराचे कार्य करणे. वर्ण आश्रमानुसार शास्त्रविहित आपल्या कर्तव्य कर्माचे तत्परतेने पालन करणे. निष्काम भावपूर्वक या धर्माच्या पालन करण्याने समतारूप धर्म स्वतः अंगी बाणतो. कारण हा समतारूप धर्म स्वतःचा धर्म अर्थात स्वरूप आहे. याच दृष्टिकोनातून येथे समबुद्धीला धर्म म्हटले गेले आहे. समता संबंधी विशेष विचार. लोकांचा सर्वसाधारणपणे असा समज आहे की मन लागण्यानेच भजन स्मरण होते. मन लागले नाही तर राम राम करण्यापासून काय लाभ आहे. परंतु गीतेच्या दृष्टीने समता श्रेष्ठ आहे. दुसरी लक्षणे येवोत अथवा न येवोत, ज्याच्यात समता बांधली त्याला गीता सिद्ध म्हणते.
ज्याच्यात दुसरी सर्व लक्षणे आली आहेत पण समता आली नाही त्याला गीता सिद्ध म्हणत नाही. समता दोन प्रकाराने असते, अंतःकरणाची समता आणि स्वरूपाची समता. समरूप परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे. त्या समरूप परमात्म्यात जो स्थित झाला त्याने संपूर्ण संसारावर विजय मिळविला, तो जीवनमुक्त झाला. परंतु याची ओळख अंतःकरणाच्या समतेने होते. सिद्धी असिद्धीत सम राहणे अंतःकरणाची समता आहे. प्रशंसा हो अथवा निंदा हो, कार्य सफल हो अथवा असफल हो, लाखो रुपये मिळोत अथवा लाखोनी रुपये जावोत, परंतु त्यामुळे अंतःकरणात कसलीही चलबिचल होऊ नये. सुखदुःख हर्ष शोक इत्यादी होऊ नये. या समतेचा कधी नाश होत नाही. कल्याणाशिवाय या समतेचे दुसरे कोणतेही फळ नसतेच. मनुष्य तप दान तीर्थ व्रत इत्यादी कोणतेही पुण्य करो ते फळ देऊन नष्ट होते. परंतु साधन करीत करीत अंतःकरणात थोडी तरी समता नाम निर्विकारता आली तर ती नष्ट होत नाही, उलट कल्याण होते. म्हणून साधनात समता जितकी श्रेष्ठ आहे तितकी मनाची एकाग्रता श्रेष्ठ नाही. मन एकाग्र होण्याने सिद्धी तर प्राप्त होतात पण कल्याण होत नाही. परंतु समता बांधली तर मनुष्य संसार बंधनातून सुखपूर्वक मुक्त होतो. परिशिष्ट भाव. समतेचे महात्म्य भगवंताने 39व्या श्लोकात 4 प्रकाराने सांगितले आहे. 1. कर्मबंधम प्रहास्यसी. समताद्वारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. 2. निहाभिक्रमणा शोस्ती. याच्या आरंभाचाही नाश होत नाही. 3. प्रत्यवायो न विद्यते. याच्या अनुष्ठानाचे उलट फलही मिळत नाही. 4. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. याचे थोडेसेही अनुष्ठान जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षण करते. जरी पहिल्या प्रकाराच्या अंतर्गतच शेष तिन्ही प्रकार येतात तरीही सर्वात थोडे अंतर आहे. जसे भगवान प्रथम सामान्य रीतीने सांगतात की समतेने युक्त असलेला मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. बंधनाचे कारण गुणांचा संग अर्थात प्रकृती आणि तिच्या कार्याशी मानलेला संबंध हे आहे. समता आल्याने प्रकृती आणि तिच्या कार्याशी संबंध राहत नाही. म्हणून मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. जसे संसारात अनेक शुभाशुभ कर्म होत राहतात परंतु ते कर्म आपणाला बंधन करीत नाहीत, कारण त्या कर्मांशी आपला कोणताही संबंध नसतो. तसेच समतायुक्त मनुष्याचा या शरीराकडून होणाऱ्या कर्मांशी कोणताही संबंध राहत नाही. समतेचा केवळ आरंभ झाला अर्थात समतेला प्राप्त करण्याचा उद्देश जिज्ञासा झाली तर या आरंभाचा कधी नाश होत नाही. कारण अविनाशीचा उद्देशही अविनाशीच असतो आणि नाशवानाचा उद्देशही नाशवानच असतो. नाशवानाचा उद्देश तर नाश करतो परंतु समतेचा उद्देश कल्याणच करतो. जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. समतेच्या अनुष्ठानाचे उलट फल मिळत नाही. सकाम भावाने केल्या जाणाऱ्या कर्मात जर मंत्रोच्चारण अनुष्ठान विधी इत्यादीची कोणती उणीव झाली तर त्याचे उलट फल मिळते. परंतु जितकी समता अनुष्ठानात जीवनात आली आहे त्यात जर व्यवहार इत्यादीत कोणती भूल झाली, सावधानीत कोणती उणीव राहिली तर त्याचे उलट फल मिळत नाही, बंधन होत नाही. जर कोणी आपल्याकडे नोकर असेल आणि अंधारात कंदील पेटवताना कधी त्याच्या हातून कंदील पडून तुटला तर आपण त्याला रागावतो. परंतु त्यावेळी जो आपला मित्र असतो, जो आपल्याकडून कधी काही इच्छित नाही, त्याच्या हातून कंदील तुटून पडला तर आपण त्याला रागवत नाही, तर म्हणतो की माझ्या हातूनही जर वस्तू तुटते
तुझ्या हातून तुटली तर काय फरक झाला, काही हरकत नाही. म्हणून जो सकाम भावाने कर्म करतो त्याच्या कर्माचे तर उलट फल मिळू शकते, परंतु जो कोणतेही फल इच्छित नाही त्याच्या अनुष्ठानाचे उलट फल कसे मिळू शकते? मिळू शकत नाही. 4. समतेचे थोडेसेही अनुष्ठान झाले, थोडासाच समतेचा भाव निर्माण झाला तर तो जन्म मरणरूपी भयापासून रक्षण करतो, अर्थात कल्याण करतो. जसे सकाम कर्मफल देऊन नष्ट होते, तसे थोडीशीही समता फल देऊन नष्ट होत नाही, तर हिचा उपयोग केवळ कल्याणातच होतो. यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्म जर सकाम भावाने केले जातील तर त्याचे नाशवान फल मिळते, आणि जर निष्काम भावाने केले जातील तर त्यांचे अविनाशी फल मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्मांचे तर 2-2 फल प्राप्त होऊ शकतात, परंतु समतेचे एकच फल कल्याण होते. जसे कोणी वाटसरू चालता चालता वाटेत थांबला अथवा झोपला तर तो जेथून निघाला होता तेथे पुन्हा परत येत नाही, तर जेथपर्यंत तो पोहोचला तेथपर्यंतचा रस्ता तर कमीच झाला. तसे जितकी समता जीवनात उतरली तिचा नाश कधीही होत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. निष्काम भाव थोडा असला तरीही सत्य आहे, आणि भय महान असले तरीही असत्य आहे. जसे मनभर कापूस असेल तर त्याला जाळण्यासाठी मनभर अग्नीची आवश्यकता नाही. कापूस 1 मन असो अथवा 100 मन असो, त्याला जाळण्यासाठी एक आगकाडी पुरे आहे. एक आगकाडी लावताच तो कापूस स्वतः आगकाडी अर्थात अग्नी होईल. कापूस स्वतःच आगकाडीला मदत करेल, अग्नी कापसाबरोबर होणार नाही. प्रत्युत कापूस स्वतः ज्वलनशील असल्यामुळे अग्नी बरोबर होईल. याचप्रमाणे असंगता अग्नी आहे आणि संसार कापूस आहे. संसारापासून असंग होता संसार आपोआप नष्ट होईल, कारण मुळात संसाराची सत्ता नसल्याने त्याच्याशी कधी संग झालाच नाही. थोड्यातला थोडा त्याग सुद्धा सत्य आहे, आणि मोठ्यातली मोठी क्रियाही असत आहे. क्रियेचा तर अंत होतो, परंतु त्याग अनंत असतो. म्हणून यज्ञ, दान, तप इत्यादी क्रिया तर फल देऊन नष्ट होतात, परंतु त्याग कधी नष्ट होत नाही. त्यागात शांतिरनंतरम. एका अहमच्या त्यागाने अनंत सृष्टीचा त्याग होतो, कारण अहमनेच संपूर्ण जगताला धारण केले आहे. जसे गवताचा ढीग केवढाही असो, अग्नीसमोर तो टिकू शकतो काय? कितीही अंधार असो, प्रकाशासमोर तो टिकू शकतो काय? अंधार आणि प्रकाश यांचे युद्ध झाले तर अंधाराचा विजय होईल का? तसेच अज्ञान आणि ज्ञान यांचे युद्ध झुंपले तर अज्ञानाचा विजय होईल काय? महान अति महान भय अभयासमोर टिकू शकते काय? समता थोडी असली तरीही पूर्ण आहे, आणि भय महान असले तरीही अपूर्ण आहे. स्वल्प समता सुद्धा महान आहे, कारण ती वास्तविक आहे, आणि महान भय सुद्धा स्वल्प आहे, कारण ते अवास्तविक आहे. समतेला निष्काम भावाला स्वल्प म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? निष्काम भाव तर महान आहे, परंतु आपल्या समजमध्ये, आपल्या अनुभवात थोडा आल्याने त्याला स्वल्प संबोधले आहे. वास्तविक समज थोडी झाली, समता थोडी झाली नाही, तिकडे आपली दृष्टी कमी गेली आहे, तर आपल्या दृष्टीत उणीव आहे, तत्वात उणीव नाही. त्याचप्रमाणे आपण असतला अधिक आदर दिला म्हणून असत महान झाले नाही, तर आपला आदर महान झाला. म्हणून आपण जर सतचा अधिक आदर करू तर सत महान होईल, अर्थात त्याच्या महत्तेचा अनुभव होईल, आणि असतचा आदर करणार नाही तर असत स्वल्प होईल. वास्तविक असत महान असो अथवा स्वल्प,
त्याची सत्ताच नाही. नासतो विद्यते भावः, आणि सत महान असो अथवा स्वल्प याची सत्ता नित्य निरंतर विद्यमान आहे. ना भावो विद्यते सतः. म्हणून उपनिषदांत परमात्म तत्व अणुपेक्षा अणु आणि महानापेक्षा महान म्हटले गेले आहे. अणोरणीयान महतो महीयान. अशा प्रकारे 39व्या श्लोकात ज्या समबुद्धीला योगात ऐकण्याविषयी म्हटले होते, त्याच समबुद्धीला प्राप्त करून घेण्याचे साधन पुढील श्लोकात सांगतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.